भारतीय जनता पार्टीचे नवनियुक्त महानगर अध्यक्ष किरण पातुरकर यांची निवड झाल्यानिमित्ताने भाजपाच्या वतीने अंबादेवी व एकवीरा देवी मंदिरात महाआरतीचं आयोजन करण्यात आलं। मंगल मूर्ति श्री मंगल मूर्ति सर्जमात्रे मरणे मात्रे मन कामना पूर्ति जय देव करणी जागा गरिया ऋण वासते तेने नाचे देवा अंबर गरजते ताता डुंगट नाचे गणपति शंकर पार्वती कौतुक पाहते जय देव जय मंगल मूर्ति श्री मंगल मूर्ति सर्जमात्रे मरणे मात्रे मन कामना पूर्ति जय देव लंबोदर पीतांबर मणिवर वंदना सरळ वक्र दंड प्रेरणा या महाआरतीच्या वेळी नवनिर्वाचित अमरावती शहराध्यक्ष किरण पातुरकर, महापौर चेतन गावंडे, शेकडो भाजप कार्यकर्ते तसेच MIDC असोसिएशनचे पदाधिकारी उपस्थित होते। शहराच्या सर्वांगीण विकासाकडे भर देण्याच्या उद्देशाने आणि भाजपाला एक हाती सत्ता मिळवून देण्याच्या हेतूने तसेच शहरात भाजपाची ताकद आणखी मजबूत करण्याचा मानस त्यांनी विदर्भ न्यूजशी बोलताना व्यक्त केला। आज भारतीय जनता पार्टीचा नवनिर्वाचित अध्यक्ष अमरावती शहर जिल्ह्याचा तसंच MIDC इंडस्ट्रियल असोसिएशन अमरावतीचा नवनिर्वाचित अध्यक्ष या दोन्ही नात्याने अंबादेवी जी अमरावती आणि विदर्भाची कुलस्वामिनी आहे त्या ठिकाणी आरतीचं आयोजन सर्व कार्यकर्त्यांनी मिळून केलं होतं। आज मोठ्या प्रमाणात भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते तसेच MIDC असोसिएशनचे उद्योजक उपस्थित आहेत आणि आम्हाला खात्री आहे की अंबादेवीच्या आशीर्वादाने अमरावती शहरामध्ये भारतीय जनता पार्टीचं संघटन मजबूत होईल। तसंच MIDC असोसिएशनच्या माध्यमातून संपूर्ण जिल्ह्याचं औद्योगिकीकरण होण्यासाठी विकास होण्यासाठी मोठे कारखाने अमरावतीत येऊन अमरावतीच्या मुलांना अमरावतीचाच रोजगार उपलब्ध व्हावा या दृष्टीकोनातून आम्ही जे प्रयत्न करतो आहेत ते यशस्वी होतील अंबा मातेच्या आशीर्वादाने। यासाठी आज आम्ही महाआरतीचं आयोजन केलं। अंबादेवी संस्थांच्या वतीने किरण पातुरकर यांच्यासह अमरावतीचे महापौर चेतन गावंडे यांचा शाल व श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला। या सत्कार समारंभात अंबादेवी संस्थांच्या अध्यक्षा यांच्या हस्ते महापौर चेतन गावंडे यांचा सन्मानही करण्यात आला। या कार्यक्रमानंतर किरण पातुरकर यांनी आपले विचार व्यक्त केले। आम्ही महापौरांना अनेक दिवसापासून म्हणतोय तुम्ही या आणि आज योगायोगाला ही अंबा मातेची इच्छा आहे की जसा आज तुम्ही महापौराचा भाजपच्या अध्यक्षासोबत सत्कार केला 2 वर्षानंतर हेच घडणार आहे। भाजपच्या अध्यक्षासोबत हे संकेत अंबा मातेने दिले आहे म्हणूनच आज हा कांचन योग जुळून आला आहे। त्यासाठी पूर्ण अंबादेवी संस्थेचे जितके ट्रस्टीज आहेत त्यांचा मी मनापासून आभारी आहे की त्यांनी अगदी मनापासून आमचं स्वागत घेतलं आणि इथे सत्कार घेतला। अंबादेवीच्या चरणी पुन्हा एकदा प्रणाम करतो आणि तुम्ही जो सत्कार घेतला म्हणजे सगळेच माझ्यावर इथे आदरणीय आहेत। माझे मित्र आहेत विद्याताई आज इथे आहेत। विद्याताई आपल्या अमरावतीच्या भाजपच्या पहिल्या महापौर आणि मला त्यावेळी मी सरचिटणीस होतो त्यावेळी मी फुल फोर्समध्ये होतो त्यामुळे मला त्यावेळेचा आणि पहिला महापौर त्यामुळे एकूण आज विद्याताई इथे आहे। माझा मित्र अतुल विलास इथे आहे। अशोक माझ्यासोबत युवा मोर्चामध्ये अनेक वर्ष काम केलं आहे। अजोगणी आहे, रविदादा आहे, सुरेंद्र केतन करत झाला आणि MIDC मध्ये किशोर बेंद्रे अनेक वर्षापासून माझ्यासोबत आहे। तर मनापासून सर्वांचा एकदा पुनश्च धन्यवाद देतो आणि आमचा कार्यक्रमाला भाजपाचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते। यानंतर राजापेठ येथील भाजपाच्या कार्यालयामध्ये पदग्रहण समारंभाचं आयोजन करण्यात आलं। या पदग्रहण समारंभाला माजी शहर अध्यक्ष जयंत डेहनकर, माजी आमदार डॉक्टर सुनील देशमुख, विधान परिषद आमदार प्रवीण पोटे, भाजपा प्रदेश प्रवक्ते शिवराय कुलकर्णी, महापौर चेतन गावंडे, उपमहापौर कुसुम साऊ, माजी उपमहापौर संध्या टिकले, युवा मोर्चा प्रदेश सचिव बादल कुलकर्णी, प्रशांत शेगोकार तसेच भाजपाचे सर्व नगरसेवक व नगरसेविका मोठ्या संख्येने उपस्थित होत्या। मोठ्या उत्साहात हा पदग्रहण समारंभ पार पडला। प्रत्येकांनी पुष्पगुच्छ देऊन पेढा भरवून नवनिर्वाचित भाजपा शहराध्यक्ष किरण पातुरकर यांचं अभिनंदन केलं। उत्तम ब्राह्मणवाडे, विदर्भ न्यूज, अमरावती।